एकदम ऑफ दिसतोय, काय झालंय? अगं नाही ग, मूड ऑफ नाही झाला, पूर्णच खराब झालाय. सकाळपासून आहे ना माझं डोकं नुसतं फिरतंय बघ. मी तुला सांगते, माझी झोप सकाळी 6 वाजता झाली, म्हणून मी विचार केला की सुनबाईच्या खोलीत जाऊन बघावं सर्व ठीक आहे की नाही. पण आजकाल असं झालंय की आपण सुनेच्या खोलीत गेलो की त्यांना वाटतं आपण त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करतो. मी काही वेगळी आता तर घरात बोलायची सुद्धा चोरी झाली आहे. काही बोलायचं नाही, काही विचारायचं नाही, फक्त शांत बसायचं. अगं आमची सून तर आज सकाळी उठून लग्नाच्या वेळी असं काही नव्हतं. आमची एकच खोली होती, एका बाजूला सासरे झोपायचे, एका बाजूला सासू झोपायची आणि दुसरीकडे नणंद झोपायची आणि माझा नवरा तर घराच्या बाहेर झोपायचा. मी तिला म्हणलं 12 वाजता जा, पण नाही, 12 वाजता गेल्यावर सकाळची सारी कामं करावं लागतील, म्हणून बाईसाहेब सकाळी 6 वाजता उठून माहेरी जायला पाय. अगं काल आमच्या सुनेने इतकं डोकं चालवलं. काल त्या दोघांच्या लग्नाचा दिवस होता आणि मी रात्री उपाशी झोपले. का बरं? दोघे डिनरला बाहेर गेले, मला विचारलं सुद्धा नाही. म्हणजे मला म्हणले की तुम्ही येणार आहात का नाही. मी म्हणलं जा, तुम्हीच एन्जॉय करा. कशाचं काय, आपण नाहीत का बोलत, एकदा बोलतो जा बाबा तुम्ही. पण त्यांनी मला परत विचारलंच नाही येणार आहेत का म्हणून. लगेच झूम मध्ये गेले पळून. आमचे वाले तर हनीमूनला सुद्धा दोघच गेले होते. कपड्याबद्दल तर मी काहीच बोलू शकत नाही. तिला सलवार सूट घातलं की ती म्हणती की मला मीटिंगच माझी कॅन्सल होईल आणि मला तिथून बाहेर काढले. रोज म्हणायची ऑफिसला जायचं आहे, आधी सारखी म्हणायची, आता रोजच ऑफिसला जाते. मला वाटतं नक्कीच माहेरी जाऊन बसत असत. एकदा फक्त पकडू दे, मग तिला सांगते काय असतं. रोज म्हणते आमच्या ऑफिसचे कलीग जाणार आहेत, मग ती जाणार आहेत, मग त्यांच्यासाठी मी रोज स्वयंपाक करू का. कलीग नाही, कॉलेज नाही, असंच काहीतरी असं. ते वेगळं आहे, ते कलयुग असतं. मी वेगळं सांगते ग, ते कलुब असतं, ते वेगळंच असतं का. नाही ते निष्ठा असतं. ते मी तुला सांगते ना, जे काय होतं ना ते तिथंच होतं. कुलाब नाही, कुलाब असतं. कुलाब तर ती मुंबईमध्ये असतं. नाही ग, कोलगेट असतं. कोलगेट नाही. कमेंट मध्ये नक्की सांगा त्याचा अर्थ काय आणि काय म्हणतात त्याला.